बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। जळगावच्या पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक, 5 जण अटकेत, 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त। जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगाराविरोधात दबंग ठाणेदार श्री नितीन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करण्यात आली। जमजमनगर परिसरातील शेतामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत 5 जणांना रंगेहात अटक केली असून 1,35,800 रुपये किमतीचा जुगार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। दबंग ठाणेदार श्री नितीन पाटील स्वतः रेडच्या ठिकाणी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचसक्षम छापा टाकला असता आरोपी एका बादशाह नावाचा जुगार पैशांच्या हार जीतवर खेळत असताना आढळून आले। या प्रकरणी कायम अपराध क्रमांक 75/2026 कलम 12 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख इरफान यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली आहे। अटक आरोपी सुरेश संपतराव राऊत, राहणार केडावेस, जळगाव जामोद, लाईक अहमद अनीस अहमद, वय वर्ष 34, राहणार तलावपुरा, जळगाव जामोद, मुमताज खान शमशेर खान, वय वर्ष 60, राहणार तलावपुरा जवळ जामोद, सनाउल्ला खान बिस्मिल्ला खान, वय वर्ष 60, राहणार काजीपुरा, जळगाव जामोद, इक्रामुद्दीन इसामुद्दीन, वय वर्ष 38, राहणार खेडावेस, जळगाव जामोद। इतर 3 ते 4 इसम फरार आरोपीकडून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम 5,750 रुपये, 4 मोटरसायकली, अंदाजी किंमत 1,30,000 रुपये, 52 ताश पत्ते 50 रुपये, एकूण जप्त मुद्देमाल 1,35,800 रुपये। कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी। ही कारवाई दबंग ठाणेदार श्री नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे, संदीप रिंढे, झुंजारकर यांच्या संयुक्त सहभागाने यशस्वीरित्या पार पडली। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक निकम यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत। महाराष्ट्र न्यूज 1 करिता मुख्य संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी राजू शेख, जळगाव जामोद। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।